मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। अरे तुला काय आरक्षणाचं महत्त्व कळणार आहे? जाऊन विचार त्या कुटुंबांना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या रोशन पाटील यांनी आपल्या टीमसह दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। दिंडोरी येथील बाजार समितीच्या सभागृहात चित्रपटाची माहिती अभिनेता रोशन पाटील यांनी दिली। यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ, संचालक गंगाधर निखाडे, योगेश बर्डे, दत्तू भेरे, पांडुरंग गडकरी, संगम देशमुख, राकेश शिंदे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। सुरुवातीला संचालक गंगाधर निखाडे यांनी सर्व टीमचे स्वागत केले। या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे। दिंडोरी सकल मराठा समाजाच्या वतीने सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ व संचालकांनी सत्कार केला। आभार संचालक योगेश बर्डे यांनी मानले। या प्रसंगी अभिनेता रोशन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि ते म्हणाले की सर्वप्रथम दिंडोरीकरांना, नाशिककरांना माझा मानात जय शिवराय। माझं नाव रोहन पाटील, मी चित्रपट अभिनेता आहे। याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले। येणाऱ्या 14 जून 2024ला राज्यभर आम्ही एक वादळ म्हणता येईल, ज्या वादळी व्यक्तिमत्वाने राज्यातल्या बराड्यांना घाम फोडला ते आदरणीय जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा चित्रपट आमचा 14 जूनला रिलीज होतोय आणि ह्याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नाशिक जिल्हा आणि नाशिक ग्रामीणच्या दौऱ्यावर असताना दिंडोरीमध्ये आलो। या ठिकाणी जमलेला आमचा सकल मराठा समाज, माझे मित्र आदरणीय गंगाधर भाऊ, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं। मला राज्याला एकच सांगायचं की आपण कोणत्याही जाती धर्मातले असाल, हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे। संघर्ष हा प्रत्येकासाठी आहे, पण तो संघर्ष कुणासारखा करावा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तो संघर्ष आदरणीय जरांगे पाटलांसारखा करावा। तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही। येणाऱ्या 14 जून 2024ला आपल्या भेटीला सिनेमा येतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। हा चित्रपट आपण नक्की बघा आणि सिनेमा घराघरात पोहोच। येस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।